घरगुती गॅससाठीच्या रांगा आज संपण्याची चिन्ह नाहीत। नागपूर, सोलापूर, कोल्हापुरात गॅससाठी मोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या। पहाटे 5:30 पासून लोक गॅससाठी रांगेत उभे राहिले होते। पाहूया। नागपूरच्या कुराडीत पहाटे 5:30 वाजल्यापासून सिलेंडरसाठी लोकांनी रांग लावली आहे। कुराडीमधील गोडाऊन बाहेर लोक सिलेंडर घेऊन रांगेत उभे आहेत। ऑनलाईन बुकिंग होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे। दुसरीकडे गोडाऊनच्या गेटवर नो स्टॉकचा बोर्डही लावण्यात आलाय। कोल्हापूर घरगुती गॅस सिलेंडरसाठी सलग 9व्या दिवशी कोल्हापुरात रांग लागली होती। गॅस एजन्सीचं कार्यालय उघडण्याआधी लोक सिलेंडर घेऊन रांगेत उभे होते। दरम्यान घरगुती गॅस सिलेंडर घरपोच द्या अशा प्रशासनाच्या एजन्सी चालकांना सूचना आहेत। मात्र घरपोच सिलेंडर वेळेत मिळण्याची शाश्वती नसल्याचं लोकांचं म्हणणं आहे। सोलापुरात कुमठा नाका या ठिकाणी गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर सकाळी 7:30 वाजेपासून रांग लागलेली। यावेळी अर्धा किलोमीटर लांब रांग पाहायला मिळाली। पोलीस बंदोबस्तात सिलेंडरचं वितरण करण्यात आलं।